नमस्कार. सगळ्यात आधी एक प्रश्न तुम्हाला. कधी असं जाणवलंय का, की जेव्हा तुमची नातवंड हसून काहीतरी बोलतात, तेव्हा तुम्हाला वारंवार विचारावं लागतं, "बाळा जरा मोठ्यानं बोलशील का?" किंवा टीव्हीवर एखादं गाणं चालू असताना घरातली माणसं म्हणतात, "आई, आवाज इतका मोठा का ठेवलाय?" जर तुमच्यासोबतही असं होत असेल, तर काळजी करू नका. तुम्ही एकट्या नाही आहात. 60 वर्षानंतर ही समस्या खूप सामान्य आहे. पण चांगली बातमी आहे, की चांगल्या सवयी आणि काही सोप्या उपायांनी ऐकण्याची क्षमता पुन्हा मजबूत करता येते. आज या व्हिडिओमध्ये आपण त्याच सोप्या आणि घरगुती उपायांबद्दल बोलणार आहोत, ज्यामुळे तुम्ही तुमच्या कानांची ताकद वाढवू शकता आणि इयरिंग मशीन शिवाय ऐकण्याचा आनंद घेऊ शकता. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मी तुमच्यासोबत शेअर करणार असलेल्या गोष्टी तुमच्या जीवनाचा दर्जा बदलू शकतात. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहत आहात कमेंटमध्ये नक्की लिहा. मला हे जाणून खूप आनंद होईल, की भारताच्या कोणकोणत्या कोपऱ्यातून आपले ज्येष्ठ मित्र जोडले जात आहेत. कान फक्त आवाज ऐकण्यासाठीच नाही, ते आपल्या हृदयाच्या खूप जवळ असतात. नातवंडांचं हसणं, जुन्या गाण्यांची धून किंवा मंदिराच्या घंटेचा आवाज हे सगळं आपल्या आत्म्याला स्पर्श करतं. जेव्हा कमी ऐकू येऊ लागतं, तेव्हा असं वाटतं जणू जीवनाचे रंग फिके पडत आहेत. पण विश्वास ठेवा, हे बदलता येऊ शकतं. सर्वात पहिला उपाय आहे आपल्या कानांची योग्य प्रकारे स्वच्छता राखणे. अनेकदा असं दिसून येतं की लोक कॉटन बड्सनी कान साफ करण्याचा प्रयत्न करतात, पण ही पद्धत कानांसाठी हानिकारक आहे. कॉटन बड्समुळे मळ आणखी आत जातो आणि कधी कधी कानाच्या नाजूक पडद्याला इजा होऊ शकते. मग काय करायचं? आठवड्यातून 1 किंवा 2दा कोमट पाण्याची वाफ घेणे किंवा डॉक्टरांनी सांगितलेले एअर ड्रॉप्स वापरणे. यामुळे कानातला मळ आपोआप सैल होऊन बाहेर येईल. हा एक खूप सोपा उपाय आहे, पण याकडे दुर्लक्ष केल्यानं कान हळूहळू बंद होऊ लागतात आणि ऐकण्याची ताकद कमी होते. दुसरा उपाय आहे कानांना योग्य पोषण देणं. तुम्ही विचार करत असाल, पोषण आणि कान? हो, आपल्या कानांच्या नसा आणि पडदे ही आपल्या खाण्यापिण्यामुळेच मजबूत होतात. जर तुमच्या जेवणात हिरव्या पालेभाज्या, बदाम, अक्रोड आणि मासे असतील, तर ते कानांच्या नसांना मजबूत करतात. ओमेगा 3 फॅटी ॲसिड आणि व्हिटॅमिन बी हे 12 कानासाठी एखाद्या वरदानापेक्षा कमी नाहीये. जर तुम्ही शाकाहारी असाल, तर अळशीचे दाणे, मोहरीचं तेल आणि दूध यांचाही तुमच्या आहारात समावेश करा. विश्वास ठेवा, हळूहळू कानाची क्षमता सुधारल्याचं जाणवेल. आवाजापासून सावध राहणं. आजकाल मोबाईल, फोन, टीव्ही आणि रस्त्यावरच्या हॉर्नचा आवाज हे सगळं आपल्या कानांना थकवून टाकतं. तुम्ही लक्ष दिलंय का? जर दिवसभर खूप गोंगाटाच्या ठिकाणी राहिलो, तर संध्याकाळपर्यंत कान जड झाल्यासारखे वाटतात. अशा वेळी आपण रोज काही मिनिटं आपल्या कानांना आराम द्यायला हवा. टीव्हीचा आवाज थोडा कमी ठेवा, मोबाईलवर हेडफोन कमीत कमी वापरा आणि प्रयत्न करा की दिवसातून अर्धा तास शांततेत बसा. यामुळे तुमच्या कानांच्या नसांना आराम मिळतो आणि ऐकण्याची क्षमता तीक्ष्ण होते. मित्रांनो, या 3 गोष्टी जितक्या छोट्या वाटत आहेत, तितकीच मोठी ताकद त्यामध्ये आहे. जर तुम्ही त्या जीवनाच्या रोजच्या मध्ये करू लागलात, सुरुवात केली, तर हळूहळू फरक स्पष्टपणे जाणवेल. लक्षात ठेवा, जसं आपण डोळ्यांच्या प्रकाशासाठी चष्मा लावतो आणि दातांच्या रक्षणासाठी ब्रश करतो, त्याचप्रमाणे कानांची काळजी घेणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. आतापर्यंत आपण पाहिलं की कानांची स्वच्छता, योग्य आहार आणि गोंगाटापासून बचाव आपल्या ऐकण्याच्या क्षमतेला कसं सुधारू शकतो. पण गोष्ट इथंच संपत नाही. कान आपल्या शरीराचा भाग आहेत आणि शरीराला जितक्या व्यायामाची आणि काळजीची गरज असते, तितकीच कानांनाही असते. आता विचार करा, जर आपण हातपाय हलवणं बंद केलं, तर ते हळूहळू कमजोर होतात. त्याचप्रमाणे जर आपण कानांना काम दिलं नाही, तर ते ऐकण्याची क्षमताही हळूहळू कमी होऊ लागते. चौथा उपाय आहे कानांचा व्यायाम. तुम्ही विचार करत असाल, कानांचाही व्यायाम असतो? हो, खूप सोपे मार्ग आहेत. जसं की रोज काही मिनिटं वेगवेगळ्या आवाजांना ओळखण्याचा प्रयत्न करा. सकाळी उठून पक्ष्यांचा आवाज लक्षपूर्वक ऐका. वेगवेगळ्या पक्ष्यांचा किलबिलाट ओळखण्याचा प्रयत्न करा. किंवा घरात बसून घड्याळाच्या टिकटिकचा, दूर जाणाऱ्या गाड्यांच्या हॉर्नचा आणि स्वयंपाकघरातून येणाऱ्या आवाजांचा बारकाईनं अभ्यास करा. हे छोटे छोटे प्रयत्न तुमच्या कानांच्या नसांना सक्रिय ठेवतात आणि मेंदूलाही सजग बनवतात. अजून एक प्रभावी व्यायाम आहे हलकी टाळी किंवा स्नॅप साऊंड थेरपी. यात तुम्हाला तुमच्या कानाजवळ बोटं वाजवायची आहेत किंवा हलकी टाळी वाजवायची आहे आणि त्या आवाजाकडे लक्ष द्यायचं आहे. शास्त्रज्ञांनी सिद्ध केलंय की अशा हालचाली कान आणि मेंदू यांच्यातील समन्वय मजबूत करतात. आता 5व्या उपायांकडे वळूया. ताणतणावापासून दूर राहणं. तणाव, स्ट्रेस आपल्या ऐकण्याच्या क्षमतेवरही वाईट परिणाम करतो.
जेव्हा आपण चिंतेत असतो तेव्हा शरीरातील रक्तप्रवाह बिघडतो आणि कानांपर्यंत योग्य रक्त पोहोचत नाही आणि ऐकण्याची शक्ती कमी होऊ लागते. म्हणूनच प्रयत्न करा की दररोज काही मिनिटं ध्यान किंवा दीर्घ श्वास घेण्याचा प्रयत्न करा. कोणत्याही शांत ठिकाणी बसून दीर्घ श्वास आत घ्या आणि हळूहळू बाहेर सोडा. फक्त 5 ते 10 मिनिटांचा हा सराव फक्त तुमच्या कानांनाच नाही तर संपूर्ण शरीराला ताजेतवानं करेल. आणि हो, आनंदी राहणं हा सर्वात मोठा उपाय आहे. तुम्ही लक्ष दिलंय का? जेव्हा मन प्रसन्न असतं तेव्हा आपल्याला आजूबाजूचे आवाजही अधिक स्पष्ट ऐकू येतात. मुलांचे हसणे, बायकोच्या गोष्टी, जुनं गाणं सगळं काही अगदी गोड लागतं. तर मित्रांनो, तणावाला नाही आणि हसायला हो म्हणणं कानाच्या आरोग्यासाठी तितकंच गरजेचं आहे, जितकं हृदय आणि मेंदूसाठी आहे. आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट, पाण्याची कमतरता. आपण अनेकदा विसरतो की शरीरातील पाण्याचा थेट परिणाम आपल्या कानांच्या नसांवरही होतो. जर शरीर डिहायड्रेटेड असेल तर कानांमध्ये आवाज येण्याची समस्या म्हणजे टिनिटस होऊ शकतं. म्हणूनच दिवसभर पुरेसं पाणी पिणं गरजेचं आहे. पण लक्षात ठेवा, एकाच वेळी जास्त पाणी पिण्यापेक्षा दिवसभर थोड्या थोड्या प्रमाणात पाणी पित राहा. ही सवय तुमच्या कानाच्या पडद्याला निरोगी ठेवते आणि ऐकण्याची क्षमता हळूहळू वाढते. या सगळ्या गोष्टी ऐकायला खूप सोप्या वाटत असतील, पण जेव्हा तुम्ही त्याची सवय लावून घ्याल तेव्हा तुम्हाला जाणवेल की जीवनातील गोडवा पुन्हा कानापर्यंत पोहोचलाय. जरा विचार करा, जेव्हा तुम्ही कोणालाही पुन्हा न विचारता स्पष्टपणे ऐकू शकाल तेव्हा कुटुंबासोबतच्या गप्पांचा आनंद किती वाढेल. नातवंडांच्या गोष्टी, जुन्या कहाण्या ऐकणे, भजन कीर्तनाचा आनंद, सगळं काही अधिक जिवंत वाटेल. जीवनाच्या या टप्प्यात आपल्याला एक फक्त एवढंच हवं असतं की प्रत्येक दिवस थोडा आणखी सोपा आणि थोडा आणखी आनंदी व्हावा आणि कानाचं आरोग्य यात खूप मोठं भूमिका बजावते. पण इथं काही गोष्टी आहेत ज्या तितक्याच महत्त्वाच्या आहेत आणि आपण अनेकदा दुर्लक्ष करतो. सर्वात पहिला मुद्दा आहे महत्त्वाचा, तो म्हणजे औषधं. हो, आपण अनेकदा जी औषधं रोज घेतो त्याचा परिणाम कानांवर होऊ शकतो. ब्लड प्रेशर, शुगर किंवा वेदना कमी करणारी काही औषधं कानांच्या नसांना कमजोर करतात. म्हणूनच जर तुम्हाला वाटत असेल की गेल्या काही दिवसांपासून ऐकण्याची समस्या वाढली आहे, तर तुमच्या डॉक्टरांशी तुमच्या औषधांबद्दल नक्की चर्चा करा. कदाचित फक्त औषध बदलल्यानेही फरक जाणवेल. दुसरी गोष्ट, कानात कधी टोकदार वस्तू घालू नका. अनेक लोक टूथपिक, पिन किंवा माचिसच्या काडीनं कान साफ करण्याचा प्रयत्न करतात. हे खूप धोकादायक आहे आणि कानाच्या पडद्याला कायमचं नुकसान पोहोचवू शकतं. लक्षात ठेवा, कान स्वतःच आपली स्वच्छता करतो, आपल्याला फक्त त्याला मदत करायची आहे, जबरदस्तीने. आता बोलूया 8व्या आणि अत्यंत महत्त्वाच्या उपायांबद्दल. डॉक्टरांकडे नियमित तपासणी. अनेकदा आपल्याला वाटतं की जोपर्यंत दुखत नाही तोपर्यंत डॉक्टरांकडे जाण्याची गरज नाही. पण सत्य हे आहे की आपण जसं डोळ्यांची तपासणी करतो त्याचप्रमाणे कानांचीही तपासणी करायला हवी. दर 6 महिने किंवा वर्षातून एकदा डॉक्टरांना दाखवल्यानं आपण अनेक समस्यांपासून आधीच वाचू शकतो. कधी कधी कानातले साधे संक्रमण ही ऐकण्याची क्षमता कमी करतं आणि वेळेवर उपचार मिळाले नाही तर ही समस्या कायमची होऊ शकते. 9वा उपाय आहे योग आणि प्राणायाम. तुम्ही कधी भ्रामरी प्राणायाम केलाय का? यात आपण दीर्घ श्वास घेऊन भुंग्यासारख्या गुणगुणण्याचा आवाज करतो. हा सराव कानाच्या नसांमध्ये कंपन निर्माण करतो आणि ऐकण्याची क्षमता मजबूत बनवतो. रोज फक्त 5 मिनिटं हा व्यायाम केल्यास तुम्हाला फरक जाणवेल. त्याचबरोबर अनुलोम, विलोम आणि कपालभाती देखील रक्तप्रवाह वाढवून कानापर्यंत ऊर्जा पोहोचवतात. चांगली गोष्ट ही आहे की योगासने शरीर आणि मन दोन्हीला ताजेतवाने करतात. 10वा उपाय आहे सकारात्मक वातावरण. तुम्ही विचार करत असाल की याचा कानाशी काय संबंध? पण विश्वास ठेवा, आपल्या कानांना ऐकण्याचा आनंद तेव्हाच मिळतो जेव्हा आपण चांगले आवाज ऐकतो. सकाळचं भजन, मुलांचं हसणं, जुनं रेडिओ, पक्ष्याचं गाणं, हे सगळं आपल्या जीवनात गोडवा भरतं. जर तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात अशा आवाजांनी केली तर मेंदूलाही शांती मिळेल आणि कानही सक्रिय राहतील. म्हणूनच प्रयत्न करा की दिवसाची सुरुवात मंदिराच्या घंटेनं किंवा गायत्री मंत्रानं होईल, मोबाईलच्या मोठ्या बीपनं नाही. विचार करा, तुम्ही जेव्हा कोणत्याही अडचणीशिवाय तुमच्या मुलांचं बोलणं ऐकू शकाल, जेव्हा नातवांची कविता स्पष्टपणे ऐकू शकाल, रेडिओवरची जुनी गाणी कानांना तशी गोड लागतील तशी तारुण्यात लागत होती, तेव्हा जीवन किती सुंदर वाटेल. ऐकण्याची क्षमता फक्त ऐकण्यापुरतं मर्यादित नाही आहे, ती आपल्या नात्यांशी जोडते, कुटुंबाशी जोडते आणि सर्वात जास्त ती आपल्याला आपल्या आठवणींशी जोडते. आतापर्यंत आपण जे उपाय पाहिले ते कानांच्या स्वच्छतेचा योग्य पर्याय, पौष्टिक आहार, गोंगाटापासून बचाव, कानांचा व्यायाम, ताणतणावापासून दूर राहणं, पुरेसं पाणी, योग्य औषधांची ओळख, डॉक्टरांकडे तपासणी, योग, प्राणायाम आणि सकारात्मक वातावरण, हे सगळं मिळून तुमची ऐकण्याची शक्ती हळूहळू सुधारू शकतात.
लक्षात ठेवा, वय कधीही अडचण नसतं, मग ते 60 वर्ष असो किंवा 70. जर आपण ठरवलं तर छोट्या छोट्या बदलांनी जीवन आणखी आनंदी बनवू शकतो. तर आजपासूनच ठरवा की तुमच्या कानाची काळजी तशीच घ्याल, तशी तुम्ही हृदय आणि डोळ्याची घेता. मला विश्वास आहे की जर तुम्ही या सवयी अंगीकारल्या तर येणाऱ्या दिवसात तुम्हाला जाणवेल की जीवनातील प्रत्येक धून, प्रत्येक आवाज आणि प्रत्येक संभाषण आता आधीपेक्षा अधिक स्पष्ट ऐकू येत आहे. आनंदी राहणं, हसणं आणि प्रेमानं जगणं हेच खरं औषध आहे, लक्षात ठेवा. जर तुम्हाला या गोष्टी मदतगार वाटल्या असतील तर कृपया या व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणी आणि कुटुंबांसोबत शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला असेच आणखी उपयोगी व्हिडिओ मिळत राहतील. आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही कोणत्या शहरातून हा व्हिडिओ पाहत आहात आणि कोणता उपाय तुम्हाला सर्वात जास्त आवडलाय.